आपल्या जीवनात कोण खरंच आपला आहे आणि कोण गरजेनुसार आहे हे ओळखणं फार महत्वाचं आहे. बरोबर. आज आपण बोलणार आहोत याच इम्पॉर्टंट टॉपिकवरती ट्रू फ्रेंड आणि फेक फ्रेंड. मी रोहिणी आणि स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. चला तर मग फाइंड आउट करूया कोण खरं आहे आणि कोण खोटं आहे आपल्यासोबत ते. चला. तर आपण आधी सगळ्यात पहिल्यांदा बघूया खरा मित्र आणि म्हणजे त्याची काय असे सायन्स आहेत किंवा लक्षणं काय आहेत खऱ्या मित्राची. बघा खरा मित्र जो असतो ना आपला, तो नेहमी आपल्याला सपोर्ट करत असतो. तो एकदम प्रामाणिकपणे आपल्या सोबत असतो. तो कधी आपल्यावरती म्हणजे असा आपले काही समजा अचीव्ह झालं आपल्याकडे, काही असेल आपल्यामध्ये प्रगती झाली असेल, तर तो कधी त्याच्यावरती जेलसी फील करत नाही. तो नेहमी आपल्यासोबत प्रामाणिकपणे असतो आणि आपल्यासोबत तो त्याच्या ज्या खऱ्या भावना असतो ना, त्याच त्या व्यक्त करत असतो. बघा खरा मित्र असतो ना, तो काय माहिती आहे का, जेन्युइनली आपल्यासोबत असतो, प्रामाणिकपणे. आपल्याला तो नेहमी सपोर्ट करतो. आपल्यामध्ये काही प्रगती झाली, काही प्रोग्रेस झाली, तो जेलसी फील करत नाही. त्याच्या ज्या भावना असतात ना, चांगल्या भावना, त्या प्रामाणिक असतात. हा झाला खरा मित्र. पुन्हा तो आपल्यासाठी ना ऑनेस्ट असतो. कसं? की समजा आपल्याकडनं काही चूक झाली असेल किंवा आपल्याकडनं काहीतरी गोष्ट घडली आहे, तर तो आपल्याला ना न दुखावता खरं काय आहे ते सांगतो. आपल्या भावना न दुखावता. हे खऱ्या मित्राचं लक्षण आहे. आणि प्रामाणिकपणे सांगतो ते, ऑनेस्ट एकदम. आणि आपल्याला त्याचा त्रास होत नाही, हे त्याची तो काळजी घेतो. पुन्हा तुम्ही म्हणाल, की अजून खरा मित्र कसा बरं असू शकतो? तर तो खरा मित्र ना नेहमी आपल्या सोबत असतो. आपल्या सुखात तर तो असतोच, पण आपल्यावरती काही संकट आलं असेल किंवा आपण कधी दुःखात असू, कधी नर्वस फील करत असू, तर तो नेहमी आपल्या बाजूने उभा असतो. खरा मित्र एक वेळेस ना आनंदात सहभागी नाही होणार, पण आपल्या दुःखात आपल्या नेहमी आपल्या बरोबर आपल्या मागे पुढे उभा असतो. त्यामुळे असे जर तुमचे काही फ्रेंड्स असतील, तर तुम्ही नक्की त्यांना ओळखून बघा, की हा माझा खरा मित्र आहे म्हणून. ठीक आहे? जसं मी सांगितलं, की खरा मित्र तुम्हाला कधीच एकटं सोडत नाही. तुमच्या टफ टाईममध्ये तो तुमच्या सोबत असतो. तसंच आपल्या काही सिक्रेट्स असतात ना, तो ते खरा मित्र जो असेल ना, ते लपवून ठेवतो. स्वतःपर्यंतच मर्यादित ठेवतो. तो ते दुसऱ्याला, तिसऱ्याला असं सांगत नाही. बघा मुलींची एक सवय असते. मुलींमध्ये ना कसं होतं, एका मैत्रिणीने दुसऱ्या मैत्रिणीला सांगितलं ना, का तिची पण एक खास मैत्रीण असते आणि ती तिला ते शेअर करते. असं क्वचित होतं. पण खरी खरी मैत्रीण किंवा खरा मित्र जे प्रामाणिकपणे खरेच त्यांच्या भावना ह्या हे शुद्ध नितळ मैत्रीच्याच असतात त्या एका मित्रासाठी. तर ते काहीही तुमचं सिक्रेट असेल आणि त्यांना माहिती असेल, की या गोष्टीमुळे आपल्या मित्राला त्रास होऊ शकतो, तर ते कधीच दुसऱ्या किंवा तिसऱ्या व्यक्तीपर्यंत ते शेअर नाही करत. ते त्यांच्यापुरतंच मर्यादित ठेवतात. तुम्ही खऱ्या मित्रामध्ये जेव्हा सोबत असाल त्याच्यासोबत, तेव्हा तुम्ही ना सेफ फील करता. तुम्हाला माहिती असतं, की आपण जे बोलतोय, वागतोय ह्याच्यासोबत हे काही पसरणारं नाही आहे. आपल्या ह्या काही गुजगोष्टी असतात, ह्या दुसरीकडे कुठे लीक होणाऱ्या नाहीयेत. ही खऱ्या मित्राची लक्षणं असतात. मग ती मैत्रिणी असू शकते हां. मित्र-मित्र म्हणते म्हणून तुम्ही फक्त मित्राचीच भावना घेऊ नका. मित्र-मैत्रीण दोघेही. त्यानंतर आपल्याला ना आपल्या मित्रासोबत कम्फर्टेबल फील होतं. कम्फर्टेबल म्हणजे कसं, की आपण जेव्हा बोलत असतो, काही चर्चा करत असतो आपल्या त्या मित्राशी, तेव्हा ना तो ना नेहमी काही प्रामाणिकच चर्चा करत असतो. आपल्याला नेहमी जजमेंट असं करत नाही. आपल्याबद्दल काहीतरी त्याच्या मनात नेहमीच काहीतरी चुकीचं असतं असं नसतं. तो जे खरं जे आहे ना, तेच तो सांगत असतो. आपल्यासोबत शेअर करत असतो. त्यामुळे आपल्याला तो कधी जज करत नाही. आपल्याबद्दल त्याच्या मनात ज्या भावना असतात त्या नेहमी योग्य, प्रामाणिक अशाच असतात. त्यामुळे लक्षात ठेवा, खरा मित्र जर ओळखायचा असेल, तर पहिली गोष्ट तो तुमच्यासोबत प्रामाणिक असेल, जेन्युइन असेल. तुमच्या नेहमी सोबत दुःखात, सुखात नेहमी तुमच्या टफ टाईममध्ये तो तुमच्या सोबत असेल. तो प्रामाणिक असेल तुमच्या मैत्रीविषयी. तुमच्यातल्या गुजगोष्टी कोणा दुसऱ्यांना तो शेअर नाही करणार.
आणि तुम्हाला त्यांच्यासोबत राहिल्यानंतर कम्फर्टेबल फील होणार. ही आहेत खऱ्या मित्राची लक्षणं. बरं का? आता तुम्ही जसे आहात तसे त्याला आवडतंय. तुम्ही जसे आहात तसे तुम्ही त्यांच्यासमोर वागू शकता. ते तुम्हाला जज नाही करत. पण हेच जर तुम्ही तुमच्या फेक फ्रेंडच्या बाबतीत असं म्हणाल, तर तसं होत नाही. पहिली गोष्ट तर फेक फ्रेंड असतो ना, तो तुमच्या छोट्या जरी का तुमच्या अचीव्हमेंट असेल किंवा प्रोग्रेस असेल, छोटीशी जरी, तरी तो जेलसी फील करणार. तुम्हाला छानपैकी तुम्ही वावरणं किंवा तुम्ही एखाद्या वरच्या लेव्हलला जाणं, हे त्याला कधीच पचणार नाही. तो नेहमी तुमच्यासोबत जेलसी फीलनेच असणार. कधी-कधी तो तुमच्या समोर खूप छान-छान, गोड-गोड बोलणार, पण तुमच्या मागे तो तुमची काहीतरी अ, बुराई करत असणार, तुमच्याविषयी निंदा करत असणार. तुमच्या पाठीमागे दुसऱ्यांची चर्चा करताना तुम्हाला नावं ठेवत असणार. ही झाली खोट्या मित्राची लक्षणं. तो तुमच्यावरती जेलसी फील करणार, तुमच्या छोट्या-छोट्या प्रगतीला सुद्धा त्याला ते बघवणार नाही. तुमच्या मागे तुमची निंदा करत बसणार किंवा तुम्ही जे बोलताय किंवा तुम्ही जे वागताय, ते त्याला कदाचित पटणार नाही. त्यामुळे तो नेहमी तुमच्या समोर विरुद्ध बाजूनेच बोलणार. जेव्हा चर्चे असेल किंवा काही मतमतांतर असतात, त्यावेळेस तुमचा जो निर्णय असेल, तो योग्य जरी असला, तरी तो नेहमी तुमच्या विरुद्ध बाजूने बोलत असणार. हा झाला ही फेक फ्रेंड असतात ना जे, त्यांची लक्षणं. दुसरी गोष्ट म्हणजे ते नेहमी जेव्हा त्यांना गरज असते ना, तेव्हाच ते तिथे अवेलेबल असतात. म्हणजे त्यांना काही हवं असेल, तरच ते तुमच्याशी बोलणार किंवा तुमच्या संपर्कात येणार. आणि इतर वेळेस म्हणजे तुमच्याकडे काही संकट असू दे, तुमच्यावर कुठली आपत्ती आलेली असू दे, त्याचं त्यांना काही देणं-घेणं नसतं. बघा मागे मी आपल्या आयुष्यात असणारे काही लोकांची झाडाप्रमाणे तुलना केली होती एखाद्या झाडाप्रमाणे. त्याची लिंक मी वर डिस्क्रिप्शनमध्ये देते. तर त्या झाडासारखी माणसं आपल्या लाईफमध्ये कशी असतात, तशीच हे फेक फ्रेंड जे असतात ना, फक्त आपल्या कामापुरतेच ते आपल्या आयुष्यामध्ये येतात किंवा तेवढ्या वेळेपुरते येतात आणि त्यांचं काम झालं का ते निघून जातात. त्यामुळे लक्षात ठेवा, गरजेपुरते येतात, आपल्या मागे आपलीच काहीतरी निंदा नालस्ती करत असतात आणि त्यांना आपल्या प्रगतीशी काही देणं-घेणं नसतं. ते आपल्या प्रगतीवरती एकदम जेलसी फील करत असतात. ठीक आहे? जसं मी सांगितलं, ते आपल्याला नेहमी अ, छोटं म्हणजे इतरांसमोर आपल्याला नेहमी छोटं फील करून देतात. म्हणजे आपला कॉन्फिडन्स घालवतात. काही चर्चा, काही असेल गोष्टी सगळ्यांसमोर आपला ते अ, कमी ह्याच्यामध्ये हे करतात. म्हणजे आपल्याला ते आपला कॉन्फिडन्स लो करतात. आपल्यावरती काहीतरी कमेंट करतात. त्या चर्चेमध्ये आपल्या विरुद्ध बाजूने बोलतात. हे आहे खोट्या मित्राचं लक्षण. पुन्हा एक आता तर सध्या ह्या डिजिटल युगात तर लक्षात घ्या. आपल्यालाच नेहमी फोन करावा लागतोय. आपल्यालाच नेहमी मेसेज करावा लागतोय. आपल्यालाच नेहमी प्रत्येक गोष्टीत त्याला आवाज द्यावा लागतोय. आणि त्याला त्याचं म्हणजे जराही असं वाटत नाहीये, की बाबा माझा मित्र मोठ्या काळजीने किंवा मोठ्या भावनेने आपल्याशी बोलतोय, आपल्याला फोन करतोय. त्याचं त्याला उत्तर देणं सुद्धा इतकं महत्त्वाचं वाटत नसेल किंवा त्याचाच खूप बिझी शेड्यूल असेल आणि आपण काम सोडून जो फोन वगैरे करतो त्याचं त्याला काही महत्त्व नसेल. मग हा फेकच फ्रेंड असतो. कारण का याला फक्त याच्या कामाचंच पडलेलं असतं. त्याला दुसऱ्याच्या भावनेचं काही देणं-घेणं नसतं. त्यामुळे आपणच फोन कॉल करणं, आपणच मेसेज करणं, असा मित्र हा नेहमी फेकच असतो. त्यामुळे आपल्या भावना आपण सांभाळून ठेवल्या पाहिजेत. मग आता याच्यापुढे आपल्यालाच ओळखायचं आहे, की आपल्यासोबत जे वावरणारे आपले फ्रेंड सर्कल आहे, जे खरंच आपल्याशी प्रामाणिक आहेत, आपल्या सुखादुःखात नेहमी आपल्यासोबत असतात, आपल्यावरती कधी जेलसी फील करत नाहीत, आपल्याला फार शांतपणे, प्रेमाने आपल्या दुःखामध्ये किंवा आपल्या संकटामध्ये आपल्याला समजावतात. आपलं काही चुकलं असेल, आपली चूक झाली असेल ते दाखवून देतात आणि आपल्या सुखादुःखात नेहमी आपल्यासोबत असतात. आपली काळजी करतात. तेच आपले खरे मित्र आहेत आणि अशा मित्रांना आपण सांभाळून ठेवलं पाहिजे. त्यांच्यासुद्धा भावनांना आपण तितकंच जपलं पाहिजे, जसं ते आपल्याला जपतात. आपण सुद्धा त्यांना तितकंच महत्त्व दिलं पाहिजे, ज्या प्रकारे ते आपल्याला महत्त्व देतात. आणि ह्या फेक फ्रेंडपासून आपण 4 हात लांबच राहिलं पाहिजे.
तर मग आता असे फ्रेंड्स ओळखा आणि आपल्या आयुष्यातून त्यांना हळूहळू बाजूला ठेवा. धन्यवाद. फ्रेंड्स हे आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग आहे आणि सो चूज वाईजली. खऱ्यांचा सन्मान करा आणि फेक फ्रेंड्सपासून लांब राहा. बिकॉज युअर मेंटल पीस इज मॅटर्स. ठीक आहे.